परवाच आपल्या संस्थेच्या संचालकांमार्फत त्यांचा सत्कार झाला. त्यांचा सत्कार संस्थेने केल्यामुळे आज संस्थेचे काही पदाधिकारी इथे नाही आहे. आपल्या शाळेच्या तर्फे हा सत्कार आपण आयोजित केलेला होता. एखाद्या व्यक्तीचा त्यांनी इतक्या वर्ष सेवा केलेली असते, काहीतरी आत्मीयतेचं नातं हे आपल्या शाळेशी झालेलं असतं. कामाच्या बाबतीमध्ये टार्गेट वगैरे त्याचे कामगार तर ते पूर्ण करण्याची जेव्हा ते आमच्या पेपराचं ऑडिट आणि ते मीटिंग असलेलं ऑडिट आम्ही सर्वजण मिळून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी वापरून मोठ्या वर्षाचं ऑडिट मीटिंग पूर्ण केलं आणि महिलांना जो काही निधी होता तो बंद करून दिला. अशा प्रकारचे खूप आम्हाला त्याच्या अनुभवी आहेत. आणि टार्गेट वगैरे कसं असावं त्याचा एक यशस्वी किस्सा सांगतो. त्याची तब्येत थोडी जास्त होती, म्हणजे टेस्ट थोडी जास्त होती. कपडे घेण्याचं घेऊन गेले दिल्लीमध्ये कलेक्शनमध्ये. ट्रेन कलेक्शनमध्ये घेताना त्यांनी पॅन्टचा कपडा घेतला आणि शिलाईला तिथंच टाकला. शिलाईला तिथं टाकल्यानंतर त्यांनी मेजरमेंट घेतली. माझेच ट्रेनिंग कलेक्शनमध्ये कपडा घेतल्यानंतर कपडा निवेदन होतो आणि तो शिलाईला तिथंच त्यांना द्यायचा होता. मेजरमेंट घेतल्यानंतर मेजरमेंट 38 कोटी काहीतरी वेळेस आलं. तर ते केलेलं त्यांनी सांगितलं नाही 34ची पॅन्ट शिकवलं. 40 वेस्ट असताना त्यांनी 34ची पॅन्ट शिवायला सांगितली. आम्ही म्हटलं कसं त्यांना नाही दोघं ते करणार आहे, 2 इंच मी कमी करणार आहे आणि ती 34ची पॅन्ट शिवायची. असं मार्केट ओरिएंटेड असो की मी आधी ते ठरवून घेणार आहे आणि ते आम्ही सगळेजण सांगणार होतं की सर दुपारी लंचला भाजी हवी. डब्बा सरांचा भोजन येणार आमच्यासाठी आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमची ॲडमिशन ड्युटी व्हायची. पाटील सर तिथे असताना ऑफिसमध्येही सरांचं सहकार्य मिळायचं. काही गोष्टींना थोडं थांबा असंही व्हायचं, पण ते काम व्हायचं नंतर. तर पाटील सरांना सेवामुक्तीनंतरचा जो कालावधी आहे हा आरोग्यदायी सर्व अर्थाने छान असा कालावधी त्यांना सेवा लाभावा यासाठी शुभेच्छा देते. सहवासित वर्षांचा विसरता मात्र येत नाही. पाटील सर आता बऱ्याच सगळ्यांनी सांगितलं की अतिशय शांत, संयमी, स्वभावी, कोणाकडे चिडणारे आणि मला देखील त्यांचा तसा अनुभव आलेला आहे. इयत्ता 5वीला जेव्हा क्लास टीचर होते मागच्या वर्षी, त्यावेळेस बऱ्याच वेळेला पाटील सरांकडे जात होते आणि सरांनी इयत्ता 5वीची मुलींची फी माफ करून दिली होती. डोनर त्यांच्याकडे दिला होता. त्यामध्ये सरांचा देखील सहभाग आहे आणि ते मला नेहमी म्हणायचे मॅडम काही काळजी करू नका, इयत्ता 5वी सर्व मुलांची फी माफ होणार आहे, टेन्शन काही घेऊ नका. त्याचप्रमाणे जेव्हा मला ॲडमिशन मिळवायची होती, म्हणजे आम्हाला टार्गेट दिलं जायचं की 10 ॲडमिशन आणा, त्यावेळेस सुद्धा पाटील सर सांगायचे की मॅडम टेन्शन घेऊ नका, जर तुमचे 5-6 झाले तरी बाकीचे 3-4 बघतो आम्ही. त्यामुळं त्यावेळेस पण ते खूप मदत करायचे आणि तो ताण आमचा निघून जायचा. सर तुम्हाला तुमच्या सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना करते की तुमचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं आणि तुम्ही सदैव कार्यरत राहा अशीच प्रार्थना करते. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पाटील सरांनी ठेवलं. आणि दुसरी गोष्ट पाटील सरांना काही मागायला थांबा थोडं थांबा. असे पाटील म्हणजे
आम्ही व्यवस्थितपणे त्यात जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडत आलेलो आहे. आणि आज पाटील सरांचं रिटायरमेंटचं फंक्शन आहे. पाटील सर, तुम्हाला तुमच्या आयुष्याची नवीन आवृत्ती आहे त्याबद्दल भरभरून शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य सुखाने, समृद्धीने, आनंदाने, आरोग्यदायी जावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. हा म्हणजे इस्लामपूरवरून ज्यावेळी पाटील सर आले होते त्यावेळी प्रथम घेतले मला आणि याच्यात आमची दोघांची एकाच वेळेस ऑर्डर निघाली होती आणि तिथं त्याचा म्हणजे झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र विद्यालयामध्ये जॉईन झालो आणि आतापर्यंत ते काम आम्ही केलं. निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनावर आम्हाला काम करण्यासाठी संधी मिळाली. त्याचप्रमाणे त्यांचं आता गेल्यानंतर म्हणजे माणूस जवळ असल्यानंतर त्याचं महत्त्व नाही करायचं, पण गेल्यानंतर त्यांचं महत्त्व जाणवतं. बाबासाहेब ते निश्चितच ते बाबासाहेबांप्रमाणे वागत होते आणि पाटील हे नाव त्यांना सोबतच होतं. त्यांनी जेवढं आम्हाला काम करताना जेवढं सहकार्य करता येईल ते निश्चितच ते करीत होते. त्याची उणीव आम्हाला म्हणजे मराठीला मला नेहमी भासणार आहे. कारण काम करीत असताना माणूस जवळ जरी आधार जरी असला तरी बरं वाटतं. आता एक मग आपल्याला पूर्वी आम्ही 5 जण होतो. आमच्यापैकी आता 2 मुंबईला गेले. आता ते पण रिटायर झाल्यानंतर सर्व सुद्धा नरळे माझ्यावरच आलेले आहे आणि हे काम करण्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यावा लागणार आहे. पाटील सरांच्या आणि त्यांनी जे काम आहे त्याच्यात त्याला आनंद होतो, तो त्यांना मिळून येतो अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. टेक्निकल प्रॉब्लेममुळे काही गोष्टी त्यांना माहिती आहे जेव्हा बोलायचे तर ते सांगायचे जे काही मला जमणार जे शक्य आहे त्याची मदत सरांनी आम्हाला निश्चित केली. सरांनी पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. तो सेवापूर्वी त्यांच्याबाबत म्हणता येणार नाही, कारण मगाशीच तांबट सरांनी उल्लेख केला की ते रिअल इस्टेटचं काम इथून निवृत्त झाल्यानंतर करणार आहे आणि त्यामुळे त्यांचं हे काम अखंडपणे चालूच राहणार आहे आणि ते दुसऱ्यांना आसरा देणार आहे रिअल इस्टेटचं काम करताना. आणि त्यानंतर मला एक दुसरा माझा अनुभव सांगायचा वाटतो म्हणजे ॲडमिशनच्या बाबतीत गावडे सरांनी आम्हाला टार्गेट दिलेलं असतं दरवर्षी 6 मुलं आणायची आणि आम्ही सगळीकडे फिरत होतो. जनता वसाहत, आंबी लोढा, इकडे तिकडे खूप ठिकाणी फिरत होतो. पण एवढं फिरून सुद्धा मुलं काही आम्हाला मिळायची नाही. मग आमच्याकडे एवढा प्रश्न पडायचा की अरे बापरे 10 मुलं कुठून आणायची. तर मग आम्हाला नंतर एक गोष्ट अशी कळली की ते प्रकारे सगळीच मुलं अशी आपल्याला मिळतातच. कारण काही लोक त्यांच्याकडे आलेल्या ॲडमिशनच्या होत्या त्या त्यांच्याकडून घेत होते आणि अशा पद्धतीने 10 मुलं, 20 मुलं, 25 मुलं जे काय मिळतील ते त्यांच्याकडून आपल्या नावे जमा करत होते. मग आम्हाला कुठून तरी कळलं की पाटील सर ह्या पद्धतीने ॲडमिशन्स देतात. मग हे गावडे सरांना न सांगता आम्ही काय करत होतो, हळूच पाटील सरांच्याकडे जात होतो. त्यांना म्हणत होतो की सर आम्हाला 10 तेवढी मुलं द्यावं, आम्हाला मुलंच मिळत नाही आहे तेवढं फिरून सुद्धा. मग पाटील सर म्हणायचे कोणाला काही बोलू नका, आम्ही तुम्हाला देतो मुलं, तुम्ही काही काळजी करू नका. आणि अशा पद्धती मला आणि चौघेजणांना फोन करून आम्हाला देत होते आणि इतरांना सुद्धा ती मुलं ते देत होते. असे हे जिल्हा वृत्तीचे हे आपले पाटील सर आज जरी सेवानिवृत्त होत असले तरी ते सेवानिवृत्त होणार नाही. आता ह्या वर्षी तर आम्हाला ॲडमिशनची काही काळजी
मुलं येतात, जरी सेवानिवृत्त झाली तरी आपल्या विद्यार्थ्यांना पाटील सरांचं इथून लक्ष असावं एवढी मी विनंती करतो. शिर्के सर आणि सर्व शिक्षक बंधूंनो, त्यावेळी आपल्या पूर्ण विभागाचा देखील होता. त्या पूर्ण विभागाचं आणि टेक्निकल सुद्धा ऑर्डर होतो सालापासून ते लोक ठीक आहे. त्या काळामध्ये मी आमच्याकडे जो 30 वर्ष आमच्याकडे होते पुणे शाळेला, ते सगळं पूर्ववाड्या करून मिळतात. तिथे भरपूर असताना महाराष्ट्राबरोबर रोजगार ते पूर्ण आम्ही जिथं आरोग्य परिस्थिती घेतली ते सगळं बघितलं. तिथं टेक्निकल नाही, एमसीबीसी नाही, जवळजवळ 31 वर्षांपासून त्याच्यामध्ये आम्ही सगळे दोघे पुढं कसं आहे सगळ्यांचं त्या गावामध्ये आम्ही सगळ्यांनी धन्यवाद. यानंतर कोरोनाच्या त्यांचाही राहिला जे काही अडचणी असतील त्यांचंच हा सेवापूर्तीचा कार्यक्रम राहिला. परंतु आपण जे सेवानिवृत्ती झाले त्यांना अगदी सन्मानपूर्वक त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजही या ठिकाणी पाटील सरांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत आणि सरांच्या बाबतीमध्ये ते माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे सेवापूर्ती झाले त्यापैकी आजचे तुमच्याविषयी भावना व्यक्त करण्याची संख्या पाहिली की नक्कीच जास्त असतं. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व हे किती लाडकं होतं, आवडतं होतं आणि तुम्ही लोकप्रिय होता, सर्वांना प्रिय होता हे मला 5.5 वर्षापर्यंत हा माझा शाळापासून खेळापासून काळ आहे. शिक्षक असतानाही माझा संबंध त्यांच्याशी आला. ज्यावेळेस सुरुवातीला पाटील सर पुण्यामध्ये आले त्यावेळेस दैवाने त्यांना भाड्याने माझ्या घराची जन्म आहे. सरांशी कामाच्या निमित्ताने संबंध आला त्यावेळेस पाटील सर मला अतिशय शांत सुस्वभावी आणि संयमी वाटले. मी खूप पॉझिटिव्ह असा दृष्टिकोन त्यांचा मला वाटला आणि कोणतंही काम ते इथे असते ऑफिसमध्ये किंवा जर ऑफिसमध्ये नसतील तर फोन केला तर कधी त्यांनी फोन टाळला नाही. नेहमी फोन अटेंड करायचे. रजेवर असते तरी सांगायचे मॅडम मी रजेवर आहे, म्हणजे लगेचच क्विक प्रतिक्रिया त्यांची असायची आणि त्यातून मग लगेचच काम पुढचं मार्गी लागायचं. कधी कधी ते म्हणायचे की थांबा थोडंसं किंवा मी नंतर सांगतो फोन करतो, परंतु निगेटिव्ह किंवा नकारात्मक असं कधी ते बोलले नाही. तर पाटील सर तुम्हाला यापुढे आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं आयुष्य आरोग्यदायी आनंदाचे परभराचे जाऊ आणि तुम्हाला निर्बंध लावो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी आभारासाठी उभी आहे. तर या कार्यक्रमासाठी